पाटील घेऊन चालेत त्यांच्या बायकोला फिरायला. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आहे ब्रीजची सुट्टी, त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत पनवेलला. थोडी शॉपिंग करायची आहे है ना. चला. आणि आता पहिलेच पनवेलला गेल्यानंतर आमचं स्पेशल स्पॉट म्हणजे ब्रीजचा फेवरेट पॉइंट जो आहे त्या ठिकाणी गेलोच पाहिजे म्हणजे डीमार्टला. शॉपिंग ठरलेलंच असतं, सुट्टी असली की डीमार्टला जायचं है ना. दुसरं काय बायकोला फिरवणार नाही, पण डीमार्ट आमचा कन्फर्म असतो. असं आमचं पनवेलमध्ये थोडं काम आहे म्हणून आम्हाला जायचं आहे, पण थोडा वेळ आहे म्हणून पहिले आम्ही विचार केला की आम्ही डीमार्टला जातो आणि मग पनवेलमध्ये जाऊ. तर ब्लॉगला पुढे शेवटपर्यंत नक्की बघा. डीमार्टमध्ये मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करेन. काय काय नवीन गोष्टी आलेल्या आहेत ते तुम्हाला नक्की दाखवीन. भांडी वगैरे कसं काय किमतीला आहेत ते, कारण की मला सुद्धा बघायच्या आहेतच. आणि आता एक नवीन फ्युचर आलेला आहे युट्यूबचं, त्याच्याबद्दल प्लीज सांगेल. युट्यूबला आता नवीन फीचर असं आलेलं आहे की व्हिडिओला आपण लाईक केलं की त्याच्या खाली आपल्याला हाईप हा ऑप्शन येतो. तर हाईप व्हिडिओला केलं तर आपले व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी मदत होईल, म्हणजे खूप जास्त व्ह्यूज असे मिळतील. हा, तर ते पॉइंट्स मला नक्की द्या है ना, जेणेकरून आपली जी व्हिडिओ आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर आताच लगेच व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करून टाका. ओके, तर चला आता आम्ही थोड्या वेळामध्ये पोहोचूच डीमार्टला. सो पुढे ब्लॉग मी कंटिन्यू करेनच. चला, आपण आलेलो आहोत डीमार्टला. डीमार्ट पळसपी. ते मस्त पार्किंगला वगैरे जागा आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. गर्दी कमी वाटते मला है ना. वेळ झाली ना. गाडी फिरून लावते तशी. फिरून कशी उलटी? हा, तिथे लावतोस. फिरून लाव म्हणजे डायरेक्ट निघता येईल आपल्याला. चला जाऊया आपण डीमार्टला शॉपिंग साठी. आतापर्यंत बऱ्यापैकी सामान भरलेलं आहे. घरचंच सामान घेतलंय, काही ना काही थोडंफार. प्रीतने खाऊ घेतलाय, खूप काय काय झालंय. तरी पण आता आम्ही ड्रायफ्रूट घ्यायला आलोय. तुझ्या आवडीच्या वस्तू. ओहो, मला हे चालेल. पण गेल्या वेळेला पण हा घेतला होता. अबा हा घे ना, अंजीर हवंय मला. अंजीर आणि वॉलनट पण हवे. हा ब्रँड जरा मला चांगला वाटला होता. एक घे. आम्ही 2 ट्रॉल्या केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आईचं सामान आहे थोडंसं, तिला सुद्धा हवं होतं ते घेतलंय. आणि इकडे आमची आहे ट्रॉली, ह्याच्यामध्ये खूप काही काही सामान भरलेलं आहे. मी ड्रायफ्रुट्स यावेळेला जरा जास्तच घेतलेत मी खायला. हे काय पाण्याचा तुलाच बघ कामावर. इकडे आहोत जरा डब्बे वगैरे बघतोय, सामान ठेवण्यासाठी प्लास्टिकचे आहेत. बघूया, पण मला तर काही घ्यायची इच्छा नाहीये प्लास्टिकचं आता, कारण का आपण नेहमी बघतो ना, म्हणून तुला अट्रॅक्ट नाही करत आहे. हे जाम घेतलेले ना आपण डबे, बरे होते ना. पण 100 रुपयाचे 3 आहेत ते डबे है ना. बरे आहेत. नको नको, मला नको आहेत आता. घेऊ का? फायनली माझ्यासाठी डब्बा घेतलेला आहे. त्यांनी काय केलं, कामावर नेतो काचेचा आहे, झाकण फक्त घरी आणतो, डब्बा फोडतो. एक फोडले काय करणार, ओलं झाल्यानंतर झाकण सुटतं. त्याच्यामध्ये कसं गरम वगैरे दिला की ते राहतं ना. प्लास्टिक नाही, काच आहे म्हणून हा घेते मी. खूप सारे आहेत असे. 149 ला आहे हा. 149 वाला आहे ना, पण चांगला आहे ना, भाजी वगैरे राहील. घेते हा. कधीपासून मला घ्यायचं होतं. खूप काय काय आहे, पण छोटे मोठे आहेत, पण मोठं जरा बरं वाटतं. हे पण आहे भाजीला किंवा काय घ्यायला. छोटंसं 100 रुपये किती, हे पण 100 रुपये. आणि हा 149. मी हा घेते. ओके, याचं काय काम नाही एवढं. ओके, आपण मस्त आहे ना, काचेची आहे. 179 ला आहे. ह्याचा कलरच मला खूप जास्त आवडलाय. प्रीत घेऊ का? कसा आहे पण हा? जोडी घ्यायची. 70 रुपयाला आहे, पण छान आहे. पर्पल कलर है ना, मस्त वाटतंय. छान आहे, छान आवडला मला. आणि हा एक आवडला, याचा पीच कलर आहे, पण खूप छान वाटते दिसायला. पण याची सुद्धा प्राइस आहे 100 रुपयाला. या कप घ्यायचे आहेत आम्हाला. हा एक काढले डिझाईन, आणि दुसरी कुठे डिझाईन? कितीला आहेत ते? 249 ला आहेत ना. 249 त्यांची डील प्राइस आहे. ओके, 295. आणि दुसरा वाला दाखव ना. ही एक डिझाईन मला आवडली, आणि अजून एक आहे ग्रीन कलरची होती बघ. पाठी ठेवलास तू, लास्ट 2 सेकंड आहे.
हा एक आवडला. कलर आहे ना, पण सिम्पलच चांगलं वाटतं ना. तुला नाही आवडला, ठीक आहे चल हाच फायनल. मग मला हा आवडलेला, पण ठीक आहे नवऱ्याची चॉईस. अर्धे अर्धे नाही देणार आपल्याला. ठीक आहे हा घेते फायनल. ठीक आहे नवऱ्याची आवड. ठीक आहे हा घेते. चला आमची डीमार्टची शॉपिंग झाली आणि आता आम्ही आलो जेवायला. पनवेलमध्ये सुरुचीला आलोय आम्ही नेहमी आधी इकडे असायचो ना, तेव्हा आम्ही सुरुचीलाच यायचो व्हेज खायला. मस्त असतं तिकडचं जेवण. तर चला जेवून घेतो आणि मग खरेदी करतो. थोडी पनवेलमध्ये काम आहे आमचं, ते करायचं आहे. आधी पोटोबा करतो जरा. डीमार्टची शॉपिंग मस्त झाली, खूप काय काय वस्तू घेतल्या. सो लेट्स गो. जर तुम्ही पनवेलमध्ये चांगलं व्हेज रेस्टॉरंट बघत असाल खाण्यासाठी तर सुरुची मी नक्की तुम्हाला रेकमेंड करेन. कारण की आम्ही पहिल्यापासून याच हॉटेलला येतो. व्हेज जेवण एक नंबर असतं इकडचं. तर आता पनवेलमध्ये आहोत तर जेवायला आले खूप दिवसांनी इकडे है ना ब्रिज. आले की आम्ही व्हेज मी इकडचं नक्की ट्राय करतेच. मटर पनीर माझं फेवरेट आहे. मटर पनीर आणि रोटी कुठलंही व्हेज इकडचं खूपच चांगलं आहे. टेस्ट छान आहे. म्हणजे पार्किंग केली गाडीला मस्त. आता जेवतो आणि मग मला तिथे मिरची गल्लीत जायचं आहे ना, मिरची गल्लीत जायचं आहे. थोडीफार तिकडे खरेदी करायची आहे. तर असा आहे आमचा दिवस चालू आहे. ऊन खूप जास्त आहे. छत्र्या वगैरे घेऊन आलेलो. आम्हाला वाटलं पाऊस येईल पण कडक ऊन पडलं आहे ना, चांगलंच ऊन लागते. तर डीमार्टची शॉपिंग कशी झाली तुमची? शॉपिंग निवांत झाले. एक विजिट झालेली आहे, दुसरी विजिट करायची आहे. आता जेवणानंतर जाऊया. म्हणजे आम्ही काय केलं, आम्ही अर्धच डीमार्टचं सामान भरलं आणि लगेच निघालो. कारण की जेवणाची टाइम झालेला आहे. म्हणजे 2:45 झालेले आहेत. म्हणून त्याला मी बोलले की पहिले जेवून घेऊया आणि मग आपण अर्धी जाताना शॉपिंग करू. पळसपेला जात पहिले आतमध्ये पनवेलमध्ये आलो, जेवतो आणि पनवेलमध्ये जे आमचं काम आहे ते कम्प्लीट करतो आणि मग जाताना पुन्हा पळसपेला जाऊ. तेव्हा मग राहिलेली शॉपिंग करू. असं चाललंय आमचं. तर आता आम्ही घेतलं थोडंसं फरसाण. आम्ही आहोत आता ओल्ड पनवेलमध्ये, मिरची गल्लीमध्ये. जर तुम्हाला असं होलसेलमध्ये फरसाण वगैरे हवं असेल तर इकडे मिरची गल्लीमध्ये हे आपलं काय नाव त्याचं विसरले मी, महेश फरसाण मार्ट म्हणून दुकान आहे. पाठी बघू शकताय, हे पारशी लोकांचं आहे ना, त्याच्या पुढे आहे. अजून म्हणजे पुढेच आहे. पुरण फाट्याकडे जाताना तिकडे जाताना उजव्या हाताला. तर आम्ही घेतलं थोडंफार खाऊ. भरपूर घेतले. थोडं तिकडे मस्त स्वस्तामध्ये मिळतं. म्हणजे अर्धा किलो तुम्हाला 60 रुपये 70 रुपयाला फरसाण मिळेल. कारण की आता गणपतीचा सीझन चालू आहे. इकडे आलात तर घेऊन जा. गणपती येतील त्यावेळेला आपल्याला फरसाण वगैरे लागतोच घरामध्ये. तर होलसेलमध्ये मस्त मिळतो तिथं. आम्ही नेहमी तिथूनच घेतो. तर आता आलोय तर घेतला आम्ही सुद्धा खाऊ. तर तुम्हाला जस्ट सांगितलं की कोण पनवेलमध्ये असेल तर तिथे मस्त मिळतं फरसाण वगैरे. चटपटा जसं खाऊ असतो ना तसा. तर आता फिरतोय आम्ही ओल्ड पनवेलमध्येच फिरतोय. तर खाऊ घेतला. वर्षांनी आलो इकडे. सगळं बदललं आहे ना, मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या. आधी सगळं अशा छोटे छोटे घर, म्हणजे घर काढले हे होते 2 मजली 3 मजली असे होते. पण आता बिल्डिंग झालेत. खूप सगळं चेंज झालंय. चालते, ऊन लागतोय खूप जास्त. आपण जेवलो मस्त, पोट भरलं एकदम. तर चला थोडं काम आहे ते करतो. शॉपिंग केलेली आहे मी. साडी घेतलेली आहे एक दीपक साडीज मधून. खूप वर्षांनी त्यांच्याकडून साडी घेतली. म्हणजे साखरपुड्याच्या साड्या सगळ्या त्यांच्याकडूनच होत्या. आता मला एक आवडली म्हणून घेतली. आणि आता आम्ही आलो एका शॉपमध्ये. आम्हाला घ्यायचा आहे बाथरूमच्या इथे आरसा, स्टोरेजवाला असा. प्रीत बघतोय पसंत पडतोय काय त्याला. एक आवडलं. एक आमच्याकडे होता आधी, पण अजून एक हवाय त्याला ह्यातलाच. तर बघतोय, आवडलं तर घेऊ. साडी मस्त मिळाली मला. त्यांच्याकडे सेल चालू होता आता सध्या. तर मग घेतली, आवडली तर. आणि मग मिरची गल्लीमध्ये फिरत होतो इकडे तिकडे काय ना काय वस्तू. आता हे आरसा बघतोय आणि मग झालं बहुतेक आमचं काम. प्रीत दाखव समोरून. असं आहे. बॉक्स आहे त्याच्या आतमध्ये, स्टोरेजसाठी आहे. म्हणजे आतमध्ये तुम्ही सगळं ठेवू शकता, ब्रश वगैरे. मस्त आहे. बघ किती बोलतायत ते.
हा असं आहे, त्याला आपण असं उघडणार त्याच्या आतमध्ये स्टोरेज साठी. ओके ठीक आहे ठीक आहे. आता बार्गेनिंग चालू आहे आमची, बार्गेनिंग करतोय. तर मंडळी शॉपिंग झालेली आहे, खरेदी झालेली आहे ह्या महिन्याची. आणि आता मी निघालो घरी जायला. लस्सी पितो नेहमीप्रमाणे घरी जाण्याच्या आधी, म्हणजे गाडीमध्येच पिऊन लस्सी पितो मस्त डीमार्टचीच. आता पळसपेलाच आहोत. पुन्हा एकदा थोडंसं डीमार्ट मध्ये गेलो होतं, थोडं राहिलं होतं ते केलं. आता निघालो घरी जायला ना. आणि काही जण मला कमेंट करतात की तू खास डीमार्टचं सामान घेण्यासाठी अलिबागवरून तू पनवेलला येतेस. तसं काहीच नाहीये. आमचं पनवेलमध्ये काम होतं त्याच्यामुळे आम्ही आलो होतो, आणि जाताना पळसपेला डीमार्ट लागतोच त्याच्यामुळे इकडे येतोच आम्ही खरेदी करायला. आणि कसं आता पार्किंगची पण सोय आहे त्याच्यामुळे. हा आणि एक सांगायचं होतं, अलिबाग कडून जर तुम्ही किंवा वडखळ पेण मार्गे येत असाल पनवेलकडे, तर कर्नाळ्याच्या पुढे ना RTO ची गाडी लागलेली आहे की ज्याच्यामध्ये ते लोक स्पीड मॉनिटर करतात. तर नॉर्मली स्पीड आपला मेंटेनच राहायला पाहिजे, 80च्या पुढे नको. हा 80च्या पुढे नको, नाही तर मग लगेच फाईनचा मेसेज येणार. बहुतेकडे आपल्याकडच्या लोकांना माहिती. आणि हा म्हणजे मला गाडी दिसली अशी की त्या गाडीची मागची काच नव्हती. मग काय वाटलं की गाडीचा ऍक्सिडेंट झालाय का, तर नाही बघते त्याच्यात एक लेडीज होती कॅमेरा पकडून, त्यांचा मोठा कॅमेरा असतो तो पकडून होती, म्हणजे शूट करत होते व्हिडिओ वगैरे असं काय. त्याच्यानी टार्गेट त्यांचा मिळाला की मग त्याला फाईन पोहोचणार. असं तो स्पीड मेंटेन करून चाला जर पनवेल साईडला अलिबागवरून पनवेलला येत असाल तर. हा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, लाईक केल्यानंतर खाली हाईप येतं, त्याला हाईप पण करून टाका. तर आजची प्रीतची सुट्टी की आम्ही बाहेरच असतो, म्हणजे मोस्टली आम्ही पनवेल एरियामध्ये येतोच. हा आता आपली सुट्टी संपणार आहे थोड्या वेळामध्ये. बॅक टू वर्क टुमारो. चला चलो बाय बाय. आता निघतो आम्ही घरी जायला. चलो हा ब्लॉग आता मी इथेच एंड करते. भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय. बाय बाय.